हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आज पुण्याहून आली सकाळी 7 वाजता आणि माहीत नाही का अचानक मनात आलं, चल लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया. 3 वर्षापूर्वी काही कारणांमुळे मला बाप्पाला पाठ फिरवून यावं लागलं होतं दर्शन न घेता. पण आज मनाशी ठरवलं होतं, काहीही झालं तरी आजच दर्शन घ्यायचं. सकाळ सकाळ आय मीन नॉट एक्झॅक्टली सकाळ सकाळ, पण 9 वाजता घरातून निघाले. पहिली गोष्ट ही झाली, CSTच्या पुढे एकही बस नव्हती. मग ट्रेननी जायचं ठरलं, पण CSTवरनं जाणाऱ्या गाड्या बंद. का बंद झाल्या होत्या माहीत नाही. म्हणून मग चर्चगेटला गेले. तिथून चिंचपोकीची तिकीट काढली, दादरला उतरले, CSTची ट्रेन पकडली आणि शेवटी चिंचपोकीला पोहोचले. इतका लॉंग डिस्टन्स क्रिएट केला. पुढचा रस्ता माहीत होता, पण लाईन कुठून सुरू होते हेच कळत नव्हतं. गर्दी इतकी की सगळे एकमेकांवर ओढे होते, इकडून जा तिकडून जा. शेवटी 2 भाऊ भेटले, त्यांनाही दर्शन घ्यायचं होतं आणि तेही सुरुवात शोधत होते. माझं असं काही स्पेसिफिक नव्हतं की मला मुखदर्शनच घ्यायचं आहे किंवा चरणदर्शनच घ्यायचं आहे. जे मिळालं असतं ते चाललं असतं. पण काय कोइन्सिडन्स झाला, एवढ्या गर्दीत जी लाईन मिळाली ती चरणदर्शनाची, आणि ती लाईन म्हणजे भली मोठी. मी दुपारी 12:30ला लाईनीत उभी राहिले आणि 5:45ला लालबागच्या राजाचं दर्शन मिळालं. तेव्हा तर पाय लिटरली तुटत होते माझे, पण मन म्हणत होतं थोडं अजून सहन कर, सुख वाट पाहत. त्यानंतर 6 वाजता चिंतामणीच्या लाईनीत जाऊन उभे राहिले. एक क्षण वाटलं मुखदर्शनाच्या लाईनीत जाऊन उभं राहू का, पण मन म्हणालं जिथे उभी आहेस तिथेच राहा, तिथूनच पुढे जा, आणि मी तेच केलं. पाय खूप दुखत होते, पण जेव्हा लालबागच्या राजाचं आणि चिंचपोकीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं अगदी जवळून, तेव्हा डोळे भरून आले. सगळा थकवा वरथेट वाटला आणि मनात सतत एकच गाणं गुणगुणत होते. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप.